यड्राव इथल्या हॉटेल ॲकॉर्ड इंटरनॅशनलमधील अल्बर्ट अब्रासो या व्यवस्थापकाचा शनिवारी रात्री दगडानं ठेचून खून करण्यात आला होता. महिलेशी वाद घालणाऱ्या 2 तरुणांना समजवण्यासाठी गेलेल्या व्यवस्थापकाचाच खून केल्यानं खळबळ उडाली होती. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी गंगा प्रवीण पाटील आणि अशफाक सिकंदर नदाफ या संशयितांना अटक केली आहे. इचलकरंजी शहरालगत असलेल्या यड्राव इथल्या पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरातील हॉटेल ॲकॉर्ड इंटरनॅशनलमध्ये ही घटना घडली. अल्बर्ट हॅरिबेनी एम्ब्रोस हे या हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होते. 22 ऑगस्टला रात्री 9:15च्या सुमारास हॉटेलच्या बाहेर 2 तरुण एका महिलेशी वाद घालत होते. यावेळी अल्बर्ट एम्ब्रोस यांनी वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद मिटण्याऐवजी परिस्थिती आणखी चिघळली आणि आरोपींनी एम्ब्रोस यांना मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी आरोपी गंगा प्रवीण पाटील यानं एम्ब्रोस यांच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं एम्ब्रोस यांना तात्काळ इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. हॉटेल मालक प्रसाद शुभन्ना शेट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेच्या काही तासातच शहापूर पोलिसांनी यड्राव इथल्या 21 वर्षीय गंगा प्रवीण पाटील आणि खोतवाडी इथल्या अशफाक सिकंदर नदाफ या दोघांना अटक केली आहे. खून नेमका कोणत्या कारणातून झाला, हल्ल्यामागं आणखी काही कारण आहे का, याचा तपास शहापूर पोलीस करतायत.